नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। तर मी कशा पद्धतीने माझी पूजा गुरुवारची करीत असते ते मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर हे बघा, इथे मी पूर्ण मंदिर जे आहे ते साफ करून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी देवपाठ, देव आणि निरांजन पण त्या पण इथे साफ करून घेतलेले आहेत। तर गुरुवारी मी अशा तऱ्हेने पूर्ण मंदिर क्लीन करून घेत असते आणि नंतर सर्व देव घरात ठेवत असते। तर इथे आता मी सर्व देव घरात ठेवून देते। तर मी देव कसे ठेवते, देवघरात कसे मांडते मी देव, तो पण व्हिडिओ मी एखाद्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करेन। तर हे बघा, हा कॉईन आहे 10चा आणि त्यावरती महालक्ष्मीचे चित्र आहे। तर हे आज गुरुवार आहे, तर मग मी याला पण अशा तऱ्हेने पूजत असते, कारण की त्यावरती महालक्ष्मी वैष्णो मातेचे चित्र आहे। तर असे कॉईन आहेत माझ्या घरी खूप सारे। मी असे कॉईन आले की मग मी ठेवून देत असते, कारण की त्याच्यावरती वैष्णो मातेचे छाप आहे। तर मग मी ते देवाऱ्यात अशा तऱ्हेने पूजत असते। आणि हा आहे आमच्या घरचे कुलदैवत अवधूत महाराज, सांगवा विठोबा येथील। तर आमचे कुलदैवत आहे सांगवा येथे कृष्ण अवधूत महाराज। तर अशा तऱ्हेने मी सर्व देवांची मांडणी करून घेतलेली आहे। तर हे मी दर गुरुवारीच माझं असं क्लीन देवघर करून घेत असते। हा दर गुरुवारचाच माझा नियम आहे। बाकी दिवशी मी देवांची पूजा करीत असते, पण गुरुवार दिवशी मी पूर्ण देवघर अशा तऱ्हेने क्लीन करत असते। आठवड्यातून एक वेळ, त्याने आपले देवघर जे आहे ते क्लीन राहते। तर इथे आता मी दिवा लावून घेत आहे, कारण की सकाळ ही पूजा मी दुपारून करीत आहे। आणि हा दिवा जो आहे तो त्यामध्ये तेल जास्त असलं की तो जळतच राहतो दिवसभर आणि रातभर पण। तर मग त्या दिव्यावरती मी हा दिवा लावून घेतलेला आहे। आणि नंतर तो जो दिवा आहे मोठा तो क्लीन करून घेणार आहे। तर हे बघा, देवपूजा अशा तऱ्हेने मी